नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करते. तर आता लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हवेत, अन्यथा त्या स्वामी सेवेचा काही उपयोग होणार नाही. असे म्हटले जाते की तुम्ही या गोष्टीचं पालन करता का? स्वामी भक्तांसाठी बघा पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात. नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे, दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यकर्म सुरूच असतो. आणि अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण, उपासना, स्वामींच्या मंत्रांचे जप, तारक मंत्राचे पारायण करत असतात. आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आणि आपल्यासुद्धा इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्यावर स्वामींचा वरदहस्त कायम राहावा असे वाटत असते. परंतु आपल्या इच्छा, आकांक्षा व संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्ट करणे अतिशय महत्त्वाचे असतात. या गोष्टी आवर्जून करायला आपण हवेत. या गोष्टीचे भान ठेवूनच आपण स्वामी सेवा करायला हवी. असे सांगितले जाते की मुळामध्ये स्वामींची सेवा करावी. हा विचार मनात यायला हे सुद्धा बघा नशीब लागतं. आणि हा विचार मनात यायला सुद्धा बघा स्वामींची सुद्धा कृपा लागते. आपले पूर्व सुकृत बळकट असावे लागते, तरच संत चरण लागते. सेवा करायची आहे, एकदा हा विचार मनात रुजला की समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. आपण अतिशय स्वामींच्या जवळ जाणार आहोत. तर बघा, हम गया नहीं जिंदा आहे याची प्रचिती क्षणोक्षणी आहे. कोणाची ओंजळ रीती राहणार नाही. इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीमध्ये स्वामी घालणारच आहेत. परंतु त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे. आपण तेवढे स्वामीमय व्हायला हवेत. अगदी मनाशी एकाग्र आणि तल्लीन होऊन स्वामींची आपण भक्ती करायला हवी, स्वामी सेवा करायला हवी, सक्षम व्हायला हवे. आणि आजही बघा अनेकांना स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो म्हणजे येतोच. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालांतीत अभय वचन असून अशक्य शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामी सेवा, पूजा, भक्ती करावी, आपण कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत, आपण हे जाणून घेऊया. तर पुढे जाण्याआधी बघा माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट नक्की करा. तर आता बघा, तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का? तुमच्यावर ही स्वामींची कृपा व्हावी असं तुम्हाला वाटत आहे का? स्वामींनी मार्ग दाखवावा, स्वामींनी आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात आणि स्वामींनी त्यांचा वरदहस्त सदैव आपल्या पाठीशी ठेवावा असं आपल्याला खूप वाटत असतं. परंतु आपल्याला त्यासाठी काय करायला पाहिजे हे समजत नाही. तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आज बघा, तर सर्वात प्रथम स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे, वाईट आचरण करणे, खोटेपणाने वागणे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत. आणि अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत, प्रसन्न होत नाहीत असे म्हटले जाते. स्वामींना स्वच्छ निर्मळ मनाची माणसे आवडतात, जी मुळीच गर्विष्ठ नाहीत, ज्यांना स्वतःबद्दल कसलाही अभिमान नाही की मी स्वामींचा आहे आणि मी दररोज स्वामी सेवा करत आहे, की स्वामी माझे आहेत असा विचार जेव्हा मनात येतो ना, तेव्हा स्वामी देखील आपल्याला स्वीकारतात. हा सुद्धा विचार आपल्या मनात आला पाहिजे. तर देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे, हेच परमार्थाचे सार आहे. देह केव्हा जाईल याचा नियम नाही, म्हणून वृद्धपकाळी नामस्मरण करू नये असे म्हणू नये. भगवंतांचा विसर हेच मोठे पाप. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ, भोग आणि दुःख यात वेळ न घालवता श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण आपण करायचं असतं. आयुष्याचं आपल्या बघा कल्याण करून घ्यावं आणि लोकांनासुद्धा स्वामींच्या सेवेला लावावं. आता दुसरं, आपले विचार नेहमी सकारात्मक असावे. काही जण सतत नकारात्मकता विचार करत असतात, वाईट बोलत असतात, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलत असतात. असे लोक कधी यशस्वी होत नाही. असे म्हटले जाते की या लोकांवर स्वामी कृपा कधीच करत नाहीत. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव पण उभा राहत नाही. स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे, चांगले तेच आपण बोलावे, सकारात्मक विचार आपण ठेवायला हवेत. आपण स्वतः सकारात्मक व्हावे आणि इतरांबद्दल देखील आपण सकारात्मक बोलावे. कोणालाही वाईट बोलू नये,
किंवा कोणाबद्दल वाईट विचारसुद्धा करू नये आणि सगळे व इतरांच्या भल्याचा विचार करावा. कोणाचीही वाईट व्हावे असे मनामध्ये एकदाही आपण विचार अजिबात करू नये. आता त्याच्यानंतर तिसरं, स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी. आपली नित्यसेवा नित्यकर्म आपले जे आहेत ते करावे. कोणती गोष्ट करताना ती शिस्तीने करावी. एकदा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवा. वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावे. म्हणजे एखादा संकल्प केला आणि तो फक्त आजच पाळला गेला, उद्या त्याच्यामध्ये खंड पडला तर अशा वेळी स्वामी प्रसन्न होत नाही. कोणत्याही सेवेमध्ये बघा अखंड आपण सेवाही करावी लागते. एखादी गोष्ट करण्याचा निर्णय आपण घेतला तर ती पूर्ण पार पडल्याशिवाय आपल्याला कसं मनाला चैन पडता कामा नये. जर काही कारणास्तव सेवेमध्ये खंड पडला तरी स्वामींची क्षमा मागून आपण ती सेवा पुन्हा चालू करावी. आणि स्वामींना आपल्याबद्दल सगळं काही माहीत असतं. स्वामी आपल्याला समजून घेतात. त्यामुळे जर सेवा करताना खंड पडला किंवा सेवा आपल्याकडनं चुकली, काही कारणास्तव त्याच्यामध्ये काही बाधा उत्पन्न झाल्या तर स्वामी समजून घेतात. परंतु जाणून बुजून आपण ती चूक करू नये की मला स्वामी सेवेचा कंटाळा आला आहे आणि स्वामींवर विश्वास न ठेवता जर काही सेवा बंद केल्या तर मात्र स्वामी कधीच त्यांची कृपा आपल्यावर करत नाहीत आणि स्वामी आपल्याला साथ देत नाहीत. त्यामुळे स्वामी सेवा करताना बघा शिस्तबद्ध असावी. कोणतेही कार्य करताना त्यामध्ये शिस्त असेल तरच आपल्याला त्याची प्रचिती नक्कीच मिळते. आनंदाने स्वामी सेवा करावी. त्याच्यामध्ये कसलाही कंटाळ करू नये. या उलट जास्तीत जास्त स्वामी सेवा कशी करता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या श्वासासोबत स्वामींचे नाम कसे मुखात राहील याकडे मात्र आपल्या भक्तांनी लक्ष द्यावे. आता चौथं, दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतणे, दुसऱ्यांवर विनाकारण जळणे, इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे, विनाकारण एखाद्याची बदनामी करणे, अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होत असते. स्वामी अशा मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाही. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका. मन चांगले ठेवा. स्वामी सदैव साथ देतील. स्वामी म्हणतात नेहमीच इतरांबद्दल चांगला विचार करावा. दुसऱ्यांचे वाईट व्हावे म्हणून कधीही असा विचार करू नये. मनात आणूसुद्धा नये. मन नेहमी सकारात्मक विचारांकडे ठेवावे. आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलेच विचार यावेत तर आपले मन हे निर्मळ होते आणि स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतात. आता पाचवं असं आहे ते म्हणजे बघा स्वामींवर विश्वास असला की अशक्यही शक्य होते. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात असे म्हटले जाते. स्वामींविषयी तर तारक मंत्रातही बघा हेच सांगितले आहे की अशक्य शक्य करतील स्वामी. मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात शक्य होत नाही. त्यासाठी स्वामींवर कायम विश्वास आपण ठेवायला हवा. स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा. स्वामी तुमचा विश्वासाला तडा जाऊन देणार नाहीत असे सांगितले जाते. आता 6वा नियम असा आहे तो म्हणजे स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. 7वं असं आहे स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ कामं करत असतात. अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. त्याच्यानंतर 8वं आहे स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा. गरिबाला मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे आणि लहान मुलांना सुद्धा समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे, या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस प्राप्त होतात असे म्हटले जाते. आता 9, कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत. आपले कार्य त्यांना समर्पित करावे. स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्य शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास मनात कायम ठेवावा. आता 10वा नियम, आपण मुलं होऊन स्वामी महाराजांजवळ जावे. भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडेच बघा प्रेम भगवताकडे वळवले जाते. भक्ती करता येते. सुख दुःख परिस्थितीवर नसते, ते आपल्या मनस्थितीवर अवलंबून असते. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. भक्ती म्हणजे स्वामी आणि महाराजांविषयी बघा अत्यंत प्रेम ठेवावे. आता 11वं, मिरच्या, मिरे, मीठ इत्यादी पदार्थ आपण एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतो त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या प्राप्तीसाठी 3 गोष्टींचा मसाला पाहिजे. शुद्ध आचरण, शुद्ध अंतकरण आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचे अखंड नामस्मरण. आता 12वा नियम, ज्याला सुख दुःख बाधत नाही तोच खरा समाधानी.
श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणाकडे बघा मन लावावे आणि हे देह प्रारब्धावर सोपवावा. जो स्वामी महाराजांचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंच आनंदाने करणे हाच परमार्थ. आता 13वं, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे याचा अनुभव अखंड नामस्मरण करून नक्की पहा. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ती मिळवणारा बघा खरा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण. स्वामी महाराजांची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे. आनंदापासून दूर करते ती माया. जगणे हे काहीतरी हेतूसाठी ध्येयासाठी असावे. स्वामींना बघण्यासाठी नितांत इच्छा असावी. आपल्या जीवनाचा एकमेव हेतू असावा. आता 14वा नियम, संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली असेल तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अखंड नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या बघा मागे पुढे स्वामी स्वतः उभे असतात. म्हातारपणी आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. स्वामी महाराज तुमच्या वाचून मला कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे त्यातच आपल्या आयुष्याचे हित आहे. आता 15वा नियम, ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्या जन्माचे सार्थक झाले. आणि हा आनंद श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणातच मिळणार. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ते मिळवण्याचा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरती असते. नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल. कारण श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणामुळेच मुळापासून सुधारणा होते. गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात आणि गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून आपण वागले पाहिजे. त्याच्यानंतर 16वा असा आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणामध्ये कर्तव्य केले की जीवनामध्ये आनंद उत्पन्न होतो. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. गुरु सांगतील तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा होय. तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटद्वारे कळवा. प्रथम तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.